जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याद्वारे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये 39,000 प्लस जागा ज्या आहेत त्या भरून घेण्यात येणार आहेत। याच्यासाठी मेल आणि फिमेल कॅन्डिडेट दोघंही अप्लाय करू शकतात। तर चला, याची जी 5/9/2024 रोजी त्यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यावरती ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि याचे जे फॉर्म आहेत हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 5/9/2024 पासून 14/10/2024 पर्यंत म्हणजे जवळपास तुम्हाला 35 ते 40 दिवस त्याने दिलेले आहेत फॉर्म फिल करण्यासाठी। तर त्याआधी तुमचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तयार करा आणि नंतरच फॉर्म भरा। त्याआधी पूर्ण नोटिफिकेशन केअरफुली सगळी समजून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। तर चला, याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू। बघा, कोणते कोणते पद आहेत ते बघू आपण। BSFचं जे पद आहे हे पद टोटल मेलसाठी आहे 13,306 आणि फिमेलसाठी 2,348 असे टोटल BSFचे 15,654 एवढे पद भरून घेण्यात येणार आहेत। त्याचबरोबर CIFचे मेलसाठी 6,430, फिमेलसाठी 715 असे टोटल 7,145 पद। त्यानंतर CRPFसाठी बघा 11,299 मेल आणि 242 फिमेलसाठी असे एकूण 11,541 पद। त्यानंतर SSB 819 मेलसाठी आणि एकही पद फिमेलसाठी नाही आहे, तर टोटल 819 पद। त्यानंतर ITBPसाठी बघा 2564 मेलसाठी तर 453 फिमेलसाठी असे 3,017 पद। AR साठी 1148 मेलसाठी तर 100 फिमेलसाठी असे टोटल 1,248 पद। SSFसाठी मेलसाठी 35 तर फिमेलसाठी एकही नाही, टोटल 35 आणि NCBसाठी 11 मेल आणि 11 फिमेल असे 22 पद। तर टोटल बघा तुमचे मित्रांनो, जे भरती आहे या भरतीमध्ये मेलसाठी 35,612 तर फिमेलसाठी 3,869 असे एकूण 39,481 पदांसाठी जी आहे ही पदभरतीची नोटिफिकेशन आलेली आहे आणि याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। खूप छान पदभरती आहे, खूप जास्त पोस्ट असल्यामुळे मित्रांनो याच्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा। तर याच्यामध्ये पे स्केल बघा काय आहे। लेवल 1चे जे पोस्ट आहेत या लेवल 1च्या पोस्टसाठी बेसिक पेमेंट 18,000 पासून 56,900 रुपये। तर जे लेवल 3 आहे या लेवल 3 साठी 21,700 पासून 69,100 एवढा पेमेंट बेसिक आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल भत्ते वगैरे सगळे मिळतात। तर याच्यामध्ये तुम्हाला एज लिमिट किती आहे बघा। एज लिमिटचं जर म्हणलं तर 18 ते 23 वर्ष, अप्पर एज लिमिट 23 वर्षापर्यंत आहे। 1/1/2025ला तुम्हाला हे वय कन्सिडर करण्यात येणार आहे। ओपनसाठी 18 ते 23 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षाचं असं एज रिलॅक्सेशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही आपापलं एज रिलॅक्शन कॅटेगरीनुसार पाहून त्यासाठी फॉर्म भरू शकता। महत्त्वाचे पॉईंट आपण पाहणार आहोत। ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित पूर्ण पाहू शकता। आपण पूर्ण एक्सप्लेन करायचं म्हणलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल। आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे पॉईंट घेऊ। तर बघा आता हाऊ टू अप्लाय। मित्रांनो, तुम्ही जर याआधी कधी SSC साठी जर 1 टाईम रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर तुम्हाला डायरेक्टली या पोस्ट जे वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरता येतो। पण जर तुम्ही आधी जर OTR केलं नसेल, 1 टाईम रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर तुम्हाला जे आहे ते www.ssc.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला 1 टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी वेबसाईट आहे www.ssc.in या वेबसाईटवरती तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो। पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघू आपण। ॲप्लिकेशन फीस तुम्हाला किती फीस असणार आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। जर तुम्ही ओपन अनरिझर्व कॅटेगरीतले जर असाल कॅन्डिडेट तर तुम्हाला फक्त 100 रुपये फीस आहे मित्रांनो, फक्त 100 रुपये। आणि त्याचबरोबर तुम्ही वुमन कॅन्डिडेट आहात किंवा तुम्ही SC ST ESM या कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस नाही आहे, 0 रुपीज फी आहे तुम्हाला। तुम्ही नक्की फॉर्म भरा। बघा, तुम्ही भीम ॲप, नेट बँकिंग किंवा मास्टर कार्ड याद्वारे, डेबिट कार्ड, रुपे कार्ड याद्वारे तुम्ही जे आहे ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं करू शकता।
एक्झाम सेंटर कुठे कुठे असणार आहेत बघा, त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत ते दिलेलं आहे, स्टेट वाईज दिले बघा. आसामचे दिलेले आहेत, त्याच्यानंतर केरला, कर्नाटका, मध्य प्रदेश वगैरे सगळ्यांचे दिलेले आहेत. जर आपण महाराष्ट्रातले म्हणलं तर महाराष्ट्रात सुद्धा आहे बघा. महाराष्ट्रामध्ये सेंटर आहेत, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड, नाशिक आणि त्यासोबतच पुणे सेंटरसुद्धा आहे. त्यामुळं तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर एक्झाम देण्यासाठी आउट ऑफ स्टेट जाण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास बघा तुमचे 8 ते 9 जे सेंटर आहेत हे सेंटर अवेलेबल आहेत. त्यानंतर बघा तुमचं एक्झामचं जे सिलेबस आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे. 80 क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला. प्रत्येक प्रश्न जे आहे तो 2 मार्काला, असं तुमची 160 मार्काची जी कॅम्प्युटर बेस एक्झाम आहे ती होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. तर बघा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग जे आहे तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत 40 मार्काला. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि अवेअरनेस याचे 20 क्वेश्चन आहेत 40 मार्कासाठी. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स जे आहे त्याचे 20 क्वेश्चन आहेत 40 मार्कसाठी. आणि इंग्लिश आणि हिंदी ह्या लँग्वेज जे आहेत या लँग्वेज तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत 40 मार्क्ससाठी. असे तुम्हाला 80 जे क्वेश्चन आहेत हे 80 क्वेश्चन असणार आहेत 160 मार्कांसाठी. आणि 60 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला ते जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बघा पॉईंट त्यांनी सिलेबस बघा. सिलेबस महत्त्वाचा असतो. जनरल इंटेलिजन्समध्ये काय काय सिलेबस आहे दिला आहे. त्याच्यानंतर तुमचा जनरल नॉलेज, अवेअरनेस, मॅथमॅटिक्स आणि हिंदी इंग्लिशमध्ये काय सिलेबस आहे त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये दिले आहे. PDF मी टेलिग्रामला देतो, तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता. त्यानंतर बघा तुमचा फिजिकल स्टँडर्डसुद्धा होणार आहे. फिजिकल स्टँडर्डच्या जे टेस्ट आहेत त्या काय काय होणार आहेत बघा. जे लडाखचा एरिया आहे, लडाखच्या एरियामध्ये तुम्हाला 106 किलोमीटर 7 मिनिटामध्ये आणि 800 मीटर फिमेलसाठी 5 मिनिटामध्ये धावायचं आहे. आणि जर लडाख सोडून बाकीच्या ठिकाणी बघा तुम्हाला 5 किलोमीटर मेलसाठी 24 मिनिटामध्ये, तर 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटामध्ये फिमेलसाठी जे आहे हे रनिंग आहे. त्यानंतर बघा तुमची मेलची उंची जी आहे ते 170 सेंटीमीटर असायला पाहिजे, फिमेलची 167 असायला पाहिजे. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट जी हाईट आहे ही हाईट पण मोजली जाणार आहे. वेगवेगळ्या स्टेटनुसार वेगवेगळी हाईट आहे मेल फिमेलसाठी, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर बघा चेस्टची सुद्धा टेस्ट होणार आहे. टेस्टमध्ये तुम्हाला न फुगवता 80 आणि फुगवल्याच्या नंतर कमीत कमी 5 सेंटीमीटर इन्क्रीज झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी पण डिटेल्स दिलेले आहेत, त्या पण तुम्ही पाहू शकता. तुमचं फिजिकलमध्ये वेटसुद्धा मोजलं जाणार आहे. तुमचं मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा यामध्ये होणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे बघा. जे तुमचं 160 मार्काची पेपर आहे त्या 160 मार्कापैकी तुम्ही जर अनरिझर्व्ड कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला कमीत कमी 30% मार्क पडणं गरजेचं आहे. जर तुम्ही OBC EWS असाल तर 25% आणि बाकीच्या जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 20% जे मार्क आहेत ते पडणं गरजेचं आहे मित्रांनो. CBT आणि फिजिकल स्टँडर्ड या दोन्हीमध्ये मिळून तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल व्हाल, नाहीतर तुम्हाला त्याच्यातून अपात्र ठरवल्या जाईल. तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा बघा. प्रोसीड फॉर फिलिंग इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीनं भरायचा. पहिली स्टेप आहे तुमचे 1 टाइम रजिस्ट्रेशन आणि दुसरी आहे फिलिंग इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द एक्झामिनेशन. तुम्हाला पहिल्यांदा जे 1 टाइम रजिस्ट्रेशन कसं करायचं बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे काय काय प्रोसिजर आहे त्यांनी, आणि तुम्हाला एक्झाम कशी भरायची ते सुद्धा दिलेलं आहे बघा. इथं त्यांनी डिटेल्समध्ये PDF सुद्धा दिलेत. हे बघा, हे बघा PDF मध्ये तुम्हाला टोटल दिलेलं आहे कसं तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स वगैरे टाकायचे आहेत त्या सगळ्या डिटेल्स त्यांनी हे बघा इथं दिलं आहे. 1 टाइम रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे PDFच्या मध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल्स कसे वगैरे टाकायचे या पूर्ण डिटेल्स त्यांनी या PDF मध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित एकदा बघा. हे बघा सिग्नेचर वगैरे तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म कसा द्यायचा आहे, सिग्नेचर कशी करायची आहे, या बॉक्समध्येच तुम्हाला व्यवस्थित सिग्नेचर करायची. अशा पद्धतीने जर सिग्नेचर केली तरच तुम्हाला तिथं सिग्नेचर एक्सेप्ट करण्यात येणार आहे. आडवी किंवा उभी, छोटी, लांब, मोठ्या साईजमध्ये, छोट्या अक्षरामध्ये अशी केली तर तुम्हाला ती एक्सेप्ट केली जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फोटोसुद्धा बघा असा प्रॉपर तुम्ही दिसला पाहिजेत. फेस तुमचा बरोबर कॅमेऱ्याकडे असला पाहिजे, पाठीमागं व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे आणि
क्लिअर दिसलं पाहिजे. असा खालच्या अँगलमधून वरून एक साईड बघताना किंवा काळा वगैरे फोटो जो आला तो तुम्हाला कन्सिडर केला जाणार नाही किंवा तुमचा गॉगल घालून सुद्धा फोटो कन्सिडर केला जाणार नाही. तुम्हाला विदाऊट गॉगल जो आहे तो फोटो काढायचा आहे. अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण डिटेल्स वगैरे दिलेले आहेत. आपण जवळपास या पदभरतीमध्ये किती पदं आहेत, वयोमर्यादा किती आहे, क्वालिफिकेशन किती आहे, सेंटर कुठे कुठे आहे, त्याच्यानंतर सिलेबस काय आहे, या सगळ्यांविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. आणि ही दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.